नमस्कार. आज आपण विधान परिषदेची निवडणूक कशी होते, त्याची प्रक्रिया काय असते याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. तर सर्वप्रथम महाराष्ट्राच्या राजकारणात विधानसभा आणि विधान परिषद हे दोन सभागृह आहेत. ते अत्यंत महत्वाचे आहेत आणि यामध्ये विधानसभा यामध्ये लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी हे विधानसभेत जातात. त्यांची जी संख्या आहे ते 288 आहे. म्हणजे 288 आमदार आहेत आणि विधान परिषद जी आहे याची जी सदस्य संख्या जी आहे ते 78 आहे. आता 78चं आपण या ठिकाणी सविस्तर कोणत्या कोणत्या क्षेत्रातून या ठिकाणी हे उमेदवार निवडले जातात. तर एक सर्वप्रथम आमदारांकडून निवड झालेले जे सदस्य असतात ते त्यांची जी संख्या आहे ते 30 आहे. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतून 22 सदस्य निवडले जातात. यानंतर शिक्षक मतदारसंघातून 7 आणि पदवीधर मतदारसंघातून 7 आणि उरलेले जे आहेत जे कला, साहित्य, विज्ञान, सहकारी चळवळ, समाजसेवा यातून राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची निवडणूक होते. अशी एकूण टोटल जी आहे विधान परिषदेची ती 78 आहे. आज या ठिकाणी जो निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे त्या निवडणूक कार्यक्रमामध्ये 18 मेला जो निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला त्या निवडणूक कार्यक्रमामध्ये विधान परिषदेच्या 17 जागांपैकी 17 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. आणि यामध्ये कार्यक्रम असा ठरलेला आहे की 25 मे ते 1 जून पर्यंत इच्छुक उमेदवार अर्ज भरू शकतात. 4 जून पर्यंत ते मागे घेऊ शकतात. आणि या ठिकाणी जे मतदान आहे ते 18 जून रोजी मतदान होणार आहे आणि या मतदानाचा निकाल जो आहे ते 22 जून 2026 रोजी मतमोजणी होणार आहे. अशा पद्धतीची ही विधान परिषदेची निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे पार पडणार आहे. आपण जर खऱ्या अर्थानं या ठिकाणी 17 जागांपैकी छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद, जालना या मतदारसंघाचा विचार केला तर अनेक इच्छुकांची नावं या ठिकाणी समोर येत आहेत. एकूण जे मतदान आहे या स्थानिक स्वराज्य संस्थेमधले तर ते 589 ते 606 असं एकूण मतदार या ठिकाणी मतदान करणार आहेत. म्हणजे या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कोण मतदान करणार आहे तर नगर परिषदेचे नगरसेवक, स्थानिक स्वराज्य संस्थेचे या ठिकाणी सदस्य या ठिकाणी आमदार म्हणून मतदान करणार आहेत आणि तो जो आमदार आहे तो विधान परिषदेमध्ये जाणार आहे. या दोन्ही सभागृहापैकी मला तुम्हाला प्रामुख्यानं सांगायचंय विधानसभा हे महाराष्ट्राच्या राजकारणात कनिष्ठ सभागृह म्हणून याच्याकडे पाहिलं जातं आणि विधान परिषद हे वरिष्ठ सभागृह म्हणून पाहिलं जातं. अशा पद्धतीनं महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात विधानसभा आणि विधान परिषदेला अत्यंत महत्वाचं स्थान या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे.